वेलकम टू वंडर विथ प्रीती. तर आजचा व्लॉग आहे आषाढी एकादशी निमित्त. तर प्रति पंढरपूर म्हणून वडाळ्याचं विठ्ठल मंदिर हे ओळखले जाते. तर माझी आजी ना मला दरवर्षी आषाढी एकादशी आली की ही गोष्ट दरवर्षी आवर्जून आठवणीने नक्कीच सांगायची. तर ती गोष्ट अशी होती की एक विठू भक्त होता. तो दरवर्षी वारीला जायचा, पण त्याचे खूप वय झाले होते. आता त्याला दरवर्षी हे काही वारीला जाणे सोपे नव्हते. म्हणून तो एके वर्षी पंढरपूरला वारीला गेला आणि विठुरायासमोर त्याने म्हटलं की विठुराया की दरवर्षी आता मला वारीला येणं हे सोपं नाही. मी आता खूप म्हातारा झालो. आता तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. घरी मी तुझी काय ती सेवा करेन. तर विठुराया म्हणाला ठीक आहे मी येतो, पण माझी एक अट आहे तरच मी येईन. तो भक्त म्हणाला काही असू दे तुझी अट, ती मी पूर्ण करेन. तर विठुराया म्हणाला तर ती अट अशी आहे, तू मला उचलून घ्यायचं आणि इथून पायी तुझ्या घरी जायचं. तो विठुराया म्हणाला हा ठीक आहे, पण तो विठुराया म्हणाला पूर्ण अट ऐकून घे. तर तो म्हणाला की काही संकट येऊ दे, खूप काही, तुला आवाज येईल, कोणी आवाज देईल तुला पाठवून, आगीचा आवाज येईल, पाण्याचा आवाज येईल, कसलाही आवाज येईल, भूकंप आल्याचा आवाज येईल, तू बिलकुल मागे वळून बघायचं नाही. जर तू मागे वळून बघितलंस तर मी जागच्या जागी तिथेच थांबणार. तर भक्त म्हणाला ठीक आहे, मी पाठी वळून नाही बघणार, मी डायरेक्ट माझ्या घरी गेल्यावरती मी काय मागायचं ते मागे बघेन. तर तसंच पंढरपूर ते वडाळ्यापर्यंत माणूस चालत आला आणि त्याचं घर कुठे होतं हे माझ्या आता लक्षात नाही, आजीने माझ्या सांगितलेलं. पण खूप असे त्याला आवाज आले, कसे भूकंपाचे आवाज आले, पाण्याचे आवाज आले, कोण त्याला मागून आवाज देते असं आवाज आले, पण त्याने काय मागे बघितलं नाही. पण असं मधीच काहीतरी झालं की त्याने वडाळ्याला मागे बघितलं, पण वडाळ्याला ती मूर्ती तिथेच स्थायिक झाली. खूप त्याने खूप प्रयत्न केले ती मूर्ती हलवण्याचे, ती मूर्ती काही जागची जागी हलली नाही. आणि मग तेव्हा हे विठ्ठल मंदिर तिथे बांधलं गेलं. तर ही अशी होती ही गोष्ट. आणि लहानपणी माझी मोठी आत्या मला या वडाळ्याच्या जत्रेला न्यायची आणि जत्रेला गेल्यावरती मी अशी खेळणी खूप घ्यायची, खूप सारे असं खूप काही घ्यायची. माझी मोठी आत्याची तर मला आठवण आली, ती दरवर्षी मला न्यायची वडाळ्याच्या जत्रेला आणि खूप एक्साइटमेंट होती. आणि मी आता ह्या वर्षी गेली आहे ना, मला त्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात. आणि हो, हे साबणाचे बबल्स आहेत ना, आवर्जून मी दरवर्षी आठवणीने नक्की घ्यायची. माझ्यासाठी आत्या माझी आवर्जून घ्यायची हे. आणि मायराला सुद्धा फर्स्ट टाइम आषाढी एकादशी निमित्त वडाळ्याच्या जत्रेला नेलं होतं. आणि